सर्वोच्च न्यायालयामध्ये आज 3 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी होणार आहे। न्यायाधीश अरुण चंदुरकर, विजय बिश्नोई आणि नरेंद्र कुमार अंजारिया यांचा शपथविधी होईल। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई गोपनीयतेची शपथ देतील। न्यायाधीश अरुण चंदुरकर सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। शिवाजी, आज 3 नवीन न्यायाधीशांचा हा शपथविधी होतोय, त्यातलंच एक नाव चंदुरकरांचं सुद्धा आहे, जे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुद्धा आहेत। अगदी त्यांच्यासह इतर 2 न्यायाधीश देखील शपथ घेणार आहे। साधारण सकाळी 10:30 वाजता त्यांना शपथ दिली जाणार आहे। त्यांच्यासोबत जर आपण विचार केला तर 2 न्यायाधीश आहेत जे शपथ घेतील। त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणून विचार केला तर ज्या पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयातील भार सातत्याने वाढला जात होता, त्यामध्ये आता या 3 न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयामध्ये शपथ दिल्यानंतर कामाचा भार जरासा हलका होईल आणि सर्वोच्च न्यायालयाची जी न्यायाधीशांची क्षमता आहे ती देखील पूर्णपणे भरली जाईल। कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन.व्ही. अंजारिया आणि त्याचबरोबर मुख्य न्यायाधीश इतर उच्च न्यायालयाचे असलेले विजय बिश्नोई हे देखील आज एस चांदूरकर जे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत त्यांच्यासोबत शपथ घेणार आहेत। यापूर्वीच केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी या संदर्भामध्ये माहिती दिली होती। सध्या जर विचार केला तर विजय बिश्नोई हे राजस्थान उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश होते। सर्वोच्च न्यायालयाच्या कोलेजियमने त्यांच्या नावाची शिफारस केली होती, त्यानंतर ते आज शपथ घेत आहेत। जसं आता आपण सांगितलं, अरुण चंदुरकर हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये होते। त्यांचा अनुभव आणि कायदेशीर योगदान यामुळे त्यांची कोलेजियमने इकडे नियुक्ती केल्याचं पाहायला मिळते। दुसरीकडे न्यायमूर्ती नरेंद्र कुमार वसंतलाल अंजारिया जे गुजरात उच्च न्यायालयामध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे। त्यांचाही व्यापक क्षेत्रामध्ये जर विचार केला तर कायदेशीर क्षेत्रात मोठा अभ्यास आहे आणि त्यांची देखील नियुक्ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। सर्वोच्च न्यायालयाची एकूण क्षमता या निमित्ताने भरली जाईल आणि आज त्यांचा शपथविधी जो आहे तो सकाळी 10:30 वाजता पार पडणार आहे। आपण जर विचार केला तर बी.आर. गवई हे त्यांना शपथ देतील आणि शंकरराव चंदुरकर जे न्यायाधीश आहेत ते दिल्लीच्या महाराष्ट्र सदनामध्ये रात्रीच दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात या ठिकाणाहून ते शपथविधीसाठी रवाना होतील। त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी, त्यांचं सहकुटुंब, सहपरिवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते दिल्लीच्या महाराष्ट्र सदनामधून रवाना होणार आहेत। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शिवाजी।